नमस्कार, स्वागत आहे तुमचं मनीषाज किचन मराठीमध्ये. तर आज आपण शेवभाजी करणार आहोत. तर त्यासाठी सर्वात आधी मी पातेलं ठेवलेलं आहे. त्यामध्ये तेल गरम करून ठेवलेलं आहे आणि यामध्ये अद्रक, लसूण, खोबरं याचं वाटण घातलेलं आहे. हे वाटण कुठल्याही भाजीला चालतं आणि हे काळं वाटण आहे. यामध्ये मी कांदा, खोबरं भाजून घेतलेलं आहे आणि खोबरं काळं करून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये कोथिंबीर आणि हळद टाकून हे वाटण केलेलं आहे. तर हे वाटण आपण ह्या वाटणापासून भरपूर साऱ्या भाज्या करू शकतो. हे वाटण आणि यामध्ये खूप सारी कोथिंबीर टाकून आणि हे आपण चांगलं शिजवून घेणार आहोत. तर यामध्ये आपण ही कोल्हापुरी तरी ग्रेव्ही मसाला वापरणार आहोत. तर या ठिकाणी सगळे सुके मसाले काढून घेणार आहोत. 2 ते 3 चमचे धना पावडर, 2 चमचे या ठिकाणी मी हळद घेतलेली आहे, 2 ते 3 चमचे लाल तिखट घेतलेला आहे. हा घरगुती मसाला आहे, हा 3 चमचे घेतलेला आहे आणि जो आपला तरी ग्रेव्ही मसाला आहे तो घेतलेला आहे आपण 2 ते 3 चमचे. सगळे सुके मसाले काढून घेतलेले आहे. या ठिकाणी आपलं वाटणही छान भाजलेलं आहे आणि यामध्ये सगळे सुके मसाले आपण टाकून घेतलेले आहे. ही साधारण भाजी 30 ते 35 लोकांसाठी बनत आहे. तर खूप मोठं पातेलं आहे, आपल्याला दिसत नाही पण खूप मोठं आहे आणि आपलं वाटण छान असं शिजलेलं आहे. त्यामध्ये आता थोडंसं गरम पाणी टाकून आपण ही ग्रेव्ही छान अशी तेल सुटेपर्यंत शिजवून घेणार आहोत. तर बघू शकता या ठिकाणी मस्त आपलं वाटण शिजलेलं आहे, तेलही सेपरेट झालेलं आहे. यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया, म्हणजे आपल्या भाजीला छान असं सुगंध येतो. आपण जेव्हा ग्रेव्ही करतो त्यावेळेसच आपल्याला मीठ घालायचं आहे आणि या ठिकाणी आपल्याला जेवढी भाजी बनवायची आहे तेवढं मी पाणी टाकलेलं आहे. तर मी गरम पाणी वापरलेलं आहे. गरम पाणी वापरल्याने काय होतं की आपल्या भाजीला छान अशी तरी येते. आता या ठिकाणी मी भाजीला घट्टपणा येण्यासाठी एक वाटण करते. तर बाजरी आणि चणा डाळ याचे मी वाटण करते. तर खूप छान, याला येसूर म्हणतात. तर खूप छान भाजी बनते याने. तर मी हे एकत्रच करून ठेवते. एक साधारण 7 ते 8 दिवसासाठी मी बनवून ठेवते. म्हणजे कुठलीही भाजी केली तर आपण त्यामध्ये इन्स्टंट टाकू शकतो. तर बघू शकता आपल्या भाजीच्या कटाला छान अशी उकळी आलेली आहे आणि त्यामध्ये मी ते येसूर म्हणजेच सुकं वाटण टाकलेलं आहे आणि आपली भाजी जेवढी पाहिजे तेवढं पाणी घालून आपण छान अशी भाजीला उकळी आणून घ्यायची आहे. तर मंद गॅसवरती छान भाजीला उकळी आलेली आहे. बघू शकता खूप छान असे कट शिजलेला आहे आणि तरी आलेली आहे. तर एकीकडे मी थोडीशी भाजी तुम्हाला काढून दाखवते. तर छोट्या टोपमध्ये मी भाजीचे शेव घेतलेले आहे आणि त्यामध्ये रस्सा टाकलेला आहे. तर बघू शकता खूप छान अशी खमंग भाजी झालेली आहे. तर ही भाजी आपण मेसमध्ये बनवलेली आहे मेसच्या मुलांसाठी. तर खूप छान असं घरगुती जेवण आपण देतो. तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.